वेळ आली ना तशी उभे राहताना तेच जिंकतात. जसा समय असेल ना अजिबात नाही. बघा मी आधीच सांगतो, गरिबी आली ना, गरिबी तर लाजू नका, आणि श्रीमंती जर आली ना तर माजू पण नका. आम्हाला काही थोडं आलं रे आलं आमच्याकडे का आम्ही लगेच उन्मत्त होऊन जातो, अजिबात नाही. हे बघा कोणी पण जावा जगा, तुम्ही किती गरिबी असू द्या, हो फाटेल म्हणलं तर चालेल, पण कोणी बाटेल म्हणू नको. असू द्या फाटके तुम्ही, काही फरक नाही पडत. आज ना उद्या दिवस बदलून जातील, पण आहे त्या परिस्थितीला सामोरे जा. प्रतिकूल परिस्थितीत माणूस निखारून निघतो, प्रतिकूल परिस्थितीमध्येच माणूस चमकून निघतो बघा. आणि हेच बाबांच्या जीवनातलं सूत्र आहे, आणि ही सूत्री बाबांनी आपल्या अवतार कार्यामधून आपल्याला दिलेली आहे. जे होत आहे ना ते चांगल्या करता होत आहे असं मानून घ्या. साईबाबाने देखील अवतार कार्यामध्ये तसा जर विचार केला, तो बाबांना काही लोकांनी त्रास नाही दिला का? बाबांना लोकांनी हिणवलं नाही का? त्या काळात हिणवलंच ना. विरोधक त्या काळात नव्हते का? होतेच. परंतु विरोधकांना देखील कधी बघा, विरोधक या ना विरोधक, त्यांना कधी तोंडी लागायचं नाही. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही इथे उभे राहिले आणि तुम्हाला टाकली बांधला जायचं होतं. एक जण मोटरसायकल आला, तुम्ही हात केला, आणि तुम्ही हात केल्यानंतर आहे ना त्याने गाडी थांबवली नाही, तुम्ही येणार नाही, हात पाय आटवीत होते. मनातल्या मनात शिवाय असं एवढा गाडीवाला झाला का, असं झालं तसं झालं, ऋषीला पेटला, आणि तुम्ही लगेच रामपूरला गेला आणि म्हणाला आज फैसलाच झाला पाहिजे, आणि गेले शोरूम मधून गाडी आणली. कोणाचे उपकार आहे? ज्यानं तुम्हाला गाडीत घेतलं नाही, गाडीवर घेतलं नाही ना, त्याचे उपकार आहेत. नाही तर तुम्ही गाडीच घेतली नाही, फुकट्यावानी जशी इंडिया. प्रेरणा घ्यावं वाईटामधून सुद्धा, पण आपण लगेच म्हणतो त्यांना मला गाडीत बसवलं नाही ना. अरे बाबा, त्यामुळेच तर तुझी गाडी झाली ना. आपण ह्या प्रेरणा कधी वेचणार? हेच जीवनाचं आनंदी राहण्याचं सूत्र आहे. साईबाबांना त्रास दिलाच ना त्या काळात लोकांना. परंतु बघा तुम्ही, काल आपण पाण्यानं बाबाने दिवे पेटवले की नाही? का पेटवले पाण्यानं दिवे? तर त्या कुलकर्ण्यानं बाबांना तेल मिळू दिलं नाही. मग तो कुलकर्णी चांगला का बाबा चांगले? तो कुलकर्णी चांगला आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाबा कळाले. बरोबर आहे का नाही? नाही तर तेल मिळालं असतं तर आपण काय मानलं असतं का? बाबा तर अन्यथा कर्तुम शक्ती आहे, परंतु त्या कुलकर्ण्याच्या प्रभावामुळे बाबांनी ती शक्ती जगाला लागली. याचा अर्थ असा आहे, प्रतिकूलतेतनं देखील चांगलं शोधण्याचा प्रयत्न करावा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान साईबाबा जीवाचं कल्याण करण्याकरता बसलेले आहे. तुम्हाला मी हवा आहे ना बाबा म्हणतात, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकच करा. जीवनातलं सत्य न सत्य, सत्याची कास जी आहे ना, तिथं सत्याची कास कधी सोडू नका. सत्य जे आहे ना, त्या सत्याचा प्रकाश आज ना उद्या चमकल्याशिवाय राहत नाही. असत्य चाले ना साई प्रती, असत्य नाही साईची प्राप्ती. असत्य जीवनामध्ये असेल तर उपयोग नाही. नेहमी सत्याची कास धरून चाला. बाबा असं म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये जे सत्य वागतात ना, त्यांच्या बाजूने तुम्ही जाऊन उभे राहिले तर निश्चित तुम्हाला तिथे ईश्वराचं दर्शन होईल. कुलकर्ण्यानं बाबांना तेल मिळू दिलं नाही. त्याच्या एका कृतीमुळे भगवंतानं त्या ठिकाणी दिव्यत्वाची ज्योत पेटवली. पाण्यानं दिवे पेटले, विस्पारले. लोक काय बघतोय आम्ही? चमत्कार झाला तो. त्याला चमत्कार म्हणू नये. देवाकडनं संताकडनं घडतं ना, ते चमत्कार नसतात. चमत्कार हे जादूगर करत असतो. कोण? जादूगर. संत महात्मे कशाला चमत्कार करतात? त्यांच्या जीवनामध्ये तो, त्यांच्या स्वभावात आहे तो साक्षात्कार. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली हा चमत्कार नाहीये, हा साक्षात्कार आहे. साईबाबांनी पाण्यानं दिवे लावले हा चमत्कार नाही, हा साक्षात्कार आहे.
तर त्या ईश्वराची शक्ती बघा, पंचमहाभूताला अंकित करण्याची ताकद त्या भगवंतात होती. म्हणून त्या भगवंतात सद्गुरु साईनाथांनी आपल्या दिव्यत्वानं समाज बांधला, समाज उभा केला आणि त्यांना एक न्याय व्यवस्था दिली बाबांनी जगण्याची. हीच व्यवस्था तुम्ही अंमलात आणायचं. आता इथे बाबांचं मंदिर झालं, तुम्ही नित्य नेमानं इथे नैवेद्य घेऊन येणारच, बरोबर आहे की नाही? कारण आता मंदिर बांधलं म्हणजे त्याच्या परंपरा जोपाव्या लागतात. नैवेद्य तुम्ही देणारच, दुपारचा एक नैवेद्य घेऊन येणारच. परंतु जेव्हा तुमच्या दारामध्ये साईबाबा रूपी कोणी एखादा भिक्षेकरू आला, कोणीतरी येणारच, तुमची परीक्षा पाहणार आता. कारण तुम्ही देवाला इथं आणून काय केलंय, देवाला जवळ आणलंय, मग देव परीक्षा पाहणार की नाही? एका महिलेची बाबांनी परीक्षा घेतली होती तेव्हा. ती रोज बाबांना आहे ना जेवण घेऊन यायची आणि एक दिवस ती स्वयंपाक बनवत होती शिर्डीमध्येच, माळसापतीच्या घराच्या बाजूला चुलीवर भाकरी थापत होती आणि अचानक एक कुत्रा आलं. काय? एक कुत्रा आलं. तिनं बाकीचा विचार न करता टोपल्यात नाही अर्धी भाकर त्याला टाकून दिली. थोडा वेळ झाला ते परत आलं, तिनं शिल्लक राहिलेली अर्धी पण तिला त्या कुत्र्याला खाऊ घातली आणि गाव घातल्यानंतर मग बाबांना तिनं भाकरी घेतली आणि घेऊन गेली खायला. बाबा घ्या. बाबा म्हणे, अगं बाई, आत्ताच तर मी तृप्तीचा ढेकर देऊन तुझ्या दारातनं उठून आलो. फुल माझं जेवण झालं बरं का, छान जेवण केलं होतं. असंच तू कुत्र्या मांजरामध्ये देखील माझं रूप पहा बरं का, मी कोणत्याही रूपात तुझ्याकडे येईल. मग तुम्ही म्हणच्या नैवेद्य बाबाला द्यायचंय, रस्त्यावर चालले एखादं काही तुम्हाला तुमची परीक्षा पाहिजे, ते जर आडवा आलं ना तर तिथेच तो नैवेद्य समर्पित करण्याची ताकद पण त्याला. तो मंदिरापर्यंतच गेला पाहिजे असं नाही. एकनाथ मला काशीच पाणी कुठून आणलं? काशीवर आणलं. गंगेचं पाणी आणलं की नाही? कोणाला पाजलं? कोणाला पाजलं? तरी गाडवायला कळलं नाही, बरोबर आहे का? गाढवाला पाणी पाज, त्याला गरज आहे. बघा, नाथांना तिथेच काशी घडली, बरोबर आहे की नाही? आम्ही ते पाणी आणून आहे ना घरी आणलं, तांब्यामध्ये पॅक केलं, नाढेल टांगलं आणि रोज त्याच्याकडे पाहायचं. त्या पाण्याचं काहीतरी करावं लागत, काहीतरी करावं लागत. म्हणजे काय करायचं? मग आधी अडचणी वाढल्या का मग तो या पाण्यामुळे जोर राहील. मग एक दिवस त्यानं ठरवलं माऊंद करायचं म्हणून. पत्रिका वगैरे छापल्या, सारं झालं. दिवस आला, ज्या दिवशी पूजा करायची त्याच्या आदल्या दिवशी गंगा भेट करावी लागते त्या पाण्याला, बरोबर आहे का नाही? मग गंगा भेट करण्याकरता त्यानं तो गाढवा सोडला. 4 वर्षापूर्वी काय जाऊन आला होता. आता तो गाडीवर पाणीच नाही राहिलं, ते गेलं जोडून. हा पाऊर आला, लोटा तो खाली आहे. आप क्या करेंगे? गपचिप बसला, बिसलरीचं पाणी थोडं होतं त्याच्यात, गेला गंगे भेटायला. गंगेहून तिथून गाडवा भरून आला. गंगा भैया तुझं काय तिकडलं काय? ओके. नाथांनी ते गंगेचं पाणी अहो त्या गाढवाला दिलं. सर्व लोक हसत होते, फक्त एक भगवंतच, वर्ण भगवंतच कृपा पात्र झाला होता. हे कर्तृत्व आपल्याकडनं घडायचं. ही परीक्षा पहिली देवाचा तुमची. देव गावात आला म्हणजे त्याचे सिस्टम पण पाळावे लागतात. ते काय असं आहे का? तर तुम्ही जर कनेक्शन घेतलं तर लाईट बिल सुद्धा भरावं लागतं. आकडे जास्त दिवस चालती नाही. आता रिसर तुम्ही कनेक्शन घेतलंय साईबाबाचं, मग साईबाबाचं कनेक्शन घेतलं म्हणल्यावर त्याचं बिल भरावं लागेल का नाही? बाबा आमच्या गावात ते सोपं आहे का? सोपं आहे का? दैवत एकतर आणू नये, आणलं ना तर सांभाळण्याची जबाबदारी संत साईबाबा प्रतिष्ठानची का गावाची? कारण त्या दैवताला जेव्हा गाव पण मिळेल तेव्हा अहो ते संत साईबाबा प्रतिष्ठान भगवंताने त्यांना नेमलं, त्यांच्याकडनं करून घेतलं. परंतु तो भगवंत तुमच्या आमच्या सर्वांकरता आता येऊन आकाराला आलेला आहे. म्हणून ते आपल्या करता याची जाणीव ठेवा. भगवंत त्या तत्वानं आपल्यावर कृपा पात्र होईल आणि अशा ईश्वरानं तुमच्या आमच्या करता खूप दिलं होतं.
हे बघा, साईबाबा भक्ती जी आहे ना साईबाबांची, ती भक्ती कोणत्याही अंगाने करा, तुम्हाला परतावा भेटल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जसं मनात संकल्प आणाल तसं तसं. जया म्हणे जैसा भाव दया जैसा बाबा से दया गणा ऐसे तुझे हे मावळ तुझे हे मावळ आरती साई बाबा मनामध्ये भाव आला, जशी तुमच्या मनामध्ये कल्पना आली तसा तुम्ही भजला, तसाच तो देव तुम्हाला प्राप्त होणार. देण्याकरता भगवंताच्या या तत्वाची रुजुवात आहे. केलेलं कधी वाया जात नाही. साईबाबांकडे एवढी गर्दी का आहे असं जर तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारत असाल तर त्याचं उत्तरच असं आहे की जेवढं काम केलं ना तेवढा परतावा तुम्हाला मिळतो. तुम्ही थोडं करा तेवढं तुम्हाला परतावा मिळणार. तुम्ही काहीच करू नका, तुम्हाला काहीच मिळणार. तुम्ही ज्या प्रमाणात भक्ती कराल त्याच प्रमाणात तुम्हाला रिटर्न्स बाबांकडनं ठरलेले आहे. म्हणून एवढी गर्दी आहे. म्हणून जसा हा भगवंत आहे अगदी तसाच तो कृपा पात्र आहे. परात परमेश्वरानं त्या काळामध्ये शिर्डीतल्या लोकांना, येणाऱ्या भक्तांना हेच कृपादान वाटलं. लुल्या पांगळ्यांना भगवंतानं पाय दिले, आंधळ्यांना नेत्रदृष्टी दिली, धनहीनता ज्यांच्या जीवनात आहे ना त्यांना कुबेर केलं भगवंतानं, ज्यांचं आयुष्य सरलेलं आहे ना त्यांना आयुष्यमान बनवलं, ज्यांचा जगामध्ये असा प्रभाव नव्हता त्यांना भाग्यशाली बनवलं. दादासाहेब खापर्ड्यांसारख्या माणसाला भगवंतानं, साईबाबाने राजकारणामध्ये प्रावीण्य दिलं, खासदार बनवलं बाबांनी तेव्हा. याचा अर्थ असा आहे का तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असाल, तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काहीतरी देण्याची क्षमता या भगवंतानं जीवनामध्ये दिली. म्हणून आज आम्हाला व्यावहारिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये कुठेतरी भगवंताचा सहवास असावा अशी मनामध्ये भावना येते. म्हणून त्या देवाच्या जवळ एवढी लोक आहेत. साईबाबांचा जीवन प्रवास जर बारकाईने अभ्यासला तर बाबांच्या जीवन प्रवासामधला शेवटचा जो खंड आहे, शेवटचा खंड म्हणजे 1905 ते 1918 हा जो खंड आहे, या खंडामध्ये भगवंताने भक्तांवर अपार कृपा केलेली आहे. जीवडी म्हणून भक्त ते बाबांच्या अवतीभोवती बघा. 1911 मध्ये बाबाच्या ठिकाणी राहायचे, बसायचे. ती द्वारकामाई, खाली अशी ओबडधोबड जागा होती. वरची ना धाब्याचे जे पट्टे आहेत, लाफे जे आहेत, साठा जो आहे ना तो डळमळायचा, अशी माती पडायची खाली. म्हणून काही लोकांच्या मनात आलं इथं ना आपण व्यवस्थित करूया, व्यवस्थित बांधू, म्हणून लोकांनी ना त्या द्वारकामाईचं बांधकाम केलं. दिवसभर बाबा काहीच बोलत नव्हते. रात्री ना बाबा ते रोवलेले खांबे ना ते उपटून फेकून द्यायचे. मला कशाला पाहिजे सगळं, काही नको, मी असा आहे तर असाच बरा. परंतु लोकांनी नंतर रात्री जागून ते बांधकाम पूर्ण केलं. फरशी बसवली, कोणीतरी चांगली गादी आणली. पहिलं गोंडपाट होत, त्या गोंडपाटावर या भगवंताला बसवलं. श्रद्धेने जेव्हा देव पावतो ना तेव्हा देवाला व्यापकता देवी हा जीवाचा स्वभाव आहे. त्या भगवंताला व्यापकत्व दिलं. बघा, ईश्वर याच्यात अटकत नाही. आपल्याला याची आस आहे, म्हणजे आस आहे, आपल्याला असं असावं, आपल्याला तसं असावं, मला बसायला चांगली गादी असावी, मला फलाना असावं, मला ढमका असावं. परंतु जो खरा साधू संत असतो ना तो याच्यामध्ये कधी अडकत नाही. वाचस्पती जेनी पाडे परी सर्वज्ञता जोडे परी विडी माझे तडे महिमे बेले. मागत नाही संत कधी, कशी गरजच नाही त्यांना. फक्त जग आणि जग, आणि ते ना जीवन जगत असताना देहाने वर्तन करताना दिसतात. ज्ञानोबाने गोड वर्णन केलेलं, जे वर्तत से देही
परी ते देही न माझे ठाई मी तयाचे हृदय समग्र असेल. ते देहानं वर्तन करतात परंतु त्यांचा देह जगात नसून तो माझ्या ठिकाणी गहाण असतो. भाव पाहतो बघ याचा आपला असा डामडोल असं नाही. साधू हा तसा नसतो. संत हे तसेच नसतात. संत कल्पनेच्या पलीकडे आहे. त्याने कधी असा हव्यासही केला नाही. बाबाने कधी असं म्हटलंच नाही की मला सोन्याचं सिंहासन बनवा म्हणलं का कधी बाबाने. आपल्या श्रद्धेपोटी आपण दिले. कारण ईश्वर जो आहे ना तो ईश्वर कधी हा भाव बघत नाही. सारे आम्हा सर्वांना समाधान शांती आनंद वैभव जे काही नाही ते सर्व दिलं. परंतु हा चैतन्यनाथ आज आमच्यामध्ये नाही हे सत्यच मुळात लोकांना पटत नव्हतं. हाय तोबा करीत होते. कोणी म्हणत होतं माझं दर्शन घ्यायचं राहून गेलं हो. कोणी म्हणायचं नाहागण आम्ही वैरी धरलं हो. या देवाला ओळखू शकलो नाही हो. जो ना तो शोक सागरात बुडाला. कोणीतरी बातमी दिली. तात्याच्या घरापर्यंत बातमी गेली बाबा गेले. एवढा शब्द त्या तात्यानं ऐकला. कोणती शक्ती त्याच्यामध्ये उतरली. अंगावरली गोधडी फेकली आणि पळत पळत मामा मामा करत करत धावला. बायजामाईला दिलेलं वचन या देवानं पाळलं. जेव्हा तात्याचा जन्म झाला तेव्हा ती बायजामाई बाबांना म्हणाली होती जेव्हा तुझ्या पदरी घालते माझ्या बाळाला. याचं जीवन आणि याचं सर्व काही तू बघायचं. माई काळजी करू नको. तात्या माझा आहे. स्वतःचं आयुष्य तात्याला देऊन या परमात्म्यानं आपलं 20 वर्षाचं आयुष्य खंडित केलं. मंगळवारचा दिवस होता 15 ऑक्टोबर 1918. वेळ जर म्हणाल तर 2:32 सायंकाळपर्यंत शिर्डीमध्ये गच्च गर्दी झाली. पुढे काय करायचं म्हणून वाद विकोपाला आला. कोणी म्हणाल बाबा मुस्लिम आहे आमच्या हिशोबानं बाबांची कबर बनवू. कोणी म्हणाल बाबा हिंदू आहे. कोणी आहे मुसलमान आहे. हिंदू म्हणू लागले आमच्या पद्धतीनं बाबांचं देहाचं काय करायचं ते आम्ही ठरवू. काही केलं ना. ज्यानं एकोप्या करता आपला अवतार खर्च केला परंतु निर्वाणानंतर 3 तासामध्येच लोक एकमेकाच्या अंगावर जाऊन बांधू लागले. रात्र झाली. पहाटे लक्ष्मण मामाच्या स्वप्नात बाबा गेले. अरे जडकरी उठ रे माझी लवकर काकड आरती कर. मी का गेलोय का. खडबडून उठले. काकडा भिजवून त्या ठिकाणी आरती करण्याकरता गेले. बाबांच्या शुभ्र पार्थिव जे आहे ना ते शुभ्र वस्त्रामध्ये झाकलेलं होतं. चेहरा उघडा केला. कपाळाला तिलक लावला. चंदनाचा तिलक लावला. तेव्हा काही मुस्लिम बांधव तिथे ओरडले पण त्यांनी डबडबल्या डोळ्याने लक्ष्मण मामाला पाहिलं. तेही बिचारे गप्प झाले. भक्तिभावाने आरती केली. 36 तास वाद चालू होता. पोलीस आले तरीही मिटेना. शेवटी रामचंद्र कोते पाटील पुढे झाले. म्हणाले हे बघा हा चैतन्यनाथ आहे. हा ना एका जातीचा ना कोणाच्या पंथाचा होता. हा तुमच्या आमच्या सर्वांचा होता. आणि या देवाची अशी इच्छा होती का याच वाड्यामध्ये माझं शरीर राहू. बुट्टीच्या वाड्यामध्ये जिथे मुरलीधराचं मंदिर बांधायची जागा चौथरा आहे ना त्याच जागेवर बाबांचं पार्थिव ठेवायचं. हिंदू हिंदूंच्या पद्धतीनं मुस्लिम मुस्लिमांच्या पद्धतीनं पूजा अर्चा संदल करतील. यात बदल होणार नाही. वाक्य प्रमाण मानलं आणि मग विधिवत पूजा सुरू झाली. पलीकडल्या गावात बाबांचे एकनिष्ठ भक्त असणारे साकोरी गावामध्ये स्थिर असणारे उपासनी महाराज गजानन देव आदी मंडळी आले. इकडे
गणेश सहस्रबुद्धे म्हणजे दासगणू महाराजांच्या स्वप्नामध्ये बाबा गेले. अरे जडकरी लवकर वेळ उठ रे, वाण्यात तेल्यानं भांडावून सोडले, म्हशी डासाळून पडली, हे लवकर. येताना पुष्कळशी बकरीची फुला ते सुद्धा शिर्डीत आले आणि अगदीच्या विनय संपन्नतेनं भक्तिभावाने बाबांचं पार्थिव त्या बुट्टीच्या वाड्यामध्ये जिथे मुरलीधराची मूर्ती स्थापित करायची त्या जागेवर स्थिर केली गेली. बाबांचं पार्थिव त्या ठिकाणी ठेवलं गेलं. चरणाचा पाला अगदी वरती ठेवला आणि मुठभर माती प्रत्येकानं टाकली. बुट्टीचा वाडा सार्थ केला. एक समाधान लोकांना त्या ठिकाणी मिळालं. आणि तदनंतर भक्ती पंथाला जे जे बाबांच्या जवळ आले त्यांना प्रचंड असा अनुभव भगवंताने त्या दिव्यत्वाच्या आपल्या साक्षात्काराने त्या समाधीशी दिला. आणि जणू काही जोही शिर्डीला आला तो रिकाम्या हाती कधी परत गेलाच नाही असं वचन झालं. आज लाखो करोडो लोक बाबांच्या दर्शनाला येतात. कशा करतात?